पंढरपुरातल्या करमाळ्यातल्या फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडियावर सध्या खूपच चर्चा आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून एखाद्या व्यक्ती खाली उतरला की संशयी नजरेने त्याच्याकडे पाहिलं जातं अशी चर्चा आहे। आणि म्हणूनच अतुल खुपसे यांनी त्यांच्या फॉर्च्युनर गाडीवर एक आगळा वेगळा मजकूर लिहिला, ज्यामध्ये मांडली जणू फॉर्च्युनर गाडीने स्वतःची सद्य परिस्थितीची व्यथा। पाहूयात नक्की काय आहे हा मजकूर। तशी तर मी मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी। मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा। हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा। अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतले, पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय। स्वप्न बघितलं एका शेतकऱ्याच्या पोराने, चळवळीतल्या पोराने की गाडी मोठी घेतली पाहिजे, म्हणून आम्ही 2-3 वर्षाचे पैसे जमा केले शेतीतल्या। केळीसारख्या, डाळिंबासारख्या, ऊसासारख्या पिकात राबलो आणि फॉर्च्युनर गाडी घेतली। पण ह्या हगवणे कुटुंबाने फॉर्च्युनरला बदनाम करण्याचं काम केलं। का तर जिथं गेलं तिथं प्रत्येक माणूस विचारला जातोय की अतुल भाऊ गाडी तुमची आहे का सासऱ्याकडून घेतली? सासऱ्याकडून घेतली ह्याचा अर्थ की बायकोला छळवून, त्रास देऊन सासऱ्याकडून जबरदस्तीनं गाडी मजबुरीनं मागितली असा उद्देश होतोय। हे सांगून आम्ही थकून